नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. नेहमी आपण आंतरराष्ट्रीय घटनांबद्दल बोलतो. मला बरेचदा आपल्याकडनं खूप इनपुट्स आले की तुम्ही लोकल घटनांबद्दल का बोलत नाही. त्याला मी उत्तरही दिलं होतं की लोकल घटनांबद्दल बोलणारे खूप लोक आहेत, त्यामुळे मी आपल्या आंतरराष्ट्रीय घटनांबद्दल बोलतो. परंतु एक असा विषय आलेला आहे की लोकल म्हणण्यापेक्षा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा विषय आहे आणि त्या विषयाची माहिती आपल्याला असणं अत्यावश्यक आहे. इंग्रजीमध्ये एक सेइंग आहे, एक म्हण आहे की ओनली टू थिंग्स आर सर्टन इन लाईफ. जगामध्ये फक्त दोन गोष्टी निश्चित आहेत, बाकी सगळं म्हणजे नित्य अनित्य आपण म्हणतो ना, दोन गोष्टी ह्या कॉन्स्टंट आहेत, बाकी सगळ्या हलणार आहेत. कुठल्या त्या दोन गोष्टी? तर डेथ अँड टॅक्सेस. म्हणजे मृत्यू हा नक्की येणार आहे आणि टॅक्सेस हे नक्की भरावे लागणार आहे. टॅक्सेसचा भाग आपण सोडून देऊया, पण मृत्यूचा जो भाग आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो नक्की येणार आहे. परंतु कोणाला त्याच्याबद्दल बोलायचं नसतं, कारण एक प्रकारे ती गोष्ट आपल्यापर्यंत न आलेली बरी, किंवा त्याचा विचार कसा करायचा अशी आपल्याकडे एक समजूत असते. परंतु शहाणी माणसं तीच असतात जी त्याचा विचार करतात आणि त्याच्यावरचा पूर्वतयारी करतात. बरं, हल्ली तर आता इतकं विचित्र झालंय की हा मृत्यू सुद्धा कधीही कोणाला येऊ शकतो. हो, आता कितीतरी असे केसेस आहेत की तरुण मुलं, त्यांना कोणाला हार्ट अटॅक आला, कोणी व्यायाम करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला. बरं, ऍक्सिडेंट तर काय होतच असतात, आपण नेहमीच पेपरमध्ये वाचत असतो. तर असं जर काही झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही जर इजा झाली, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या वैद्यकीय सेवा इतक्या चांगल्या आहेत, परंतु त्या तितक्याच महागही आहेत. परंतु त्या चांगल्या असल्यामुळे तुमचा आजार जरी बळावला तरी तुम्हाला आजारातनं सुटका न मिळता तुमच्यावरती उपचार चालू ठेवण्याची शक्यता वैद्यकीय उपचारांमध्ये आहे. तर हे सगळं जर होत असलं तर अशा वेळेला पेशंट म्हणजे रुग्ण आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी काय करायचं? समजा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटमध्ये कोणी डिसेबल झालं, काही झालं आणि त्याला काहीतरी भयंकर काहीतरी झालं आणि ज्याला इंग्रजीमध्ये टर्मिनल इलनेस म्हणतात की आता ह्याच्यातनं वाचण्याची शक्यता नाहीये, अशा लोकांना जर काही झालं आणि त्यांचा उपचार जर करत राहिले तर त्या उपचाराचा खर्चही खूप होतो. बरं, हातात काही लागतं तसं नाही. तर अशा सगळ्याकरता काय करावं? तर ते काय करावं असा मी प्रश्न जेव्हा केला तेव्हा मला एक अतिशय उत्तम उत्तर देणारे एक अत्यंत ज्ञानी सद्गृहस्थ भेटले आणि त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट अविनाश भिडे. नमस्कार भिडे सर. नमस्कार सर. भिडे सर आणि त्यांची कन्या मृणाल भिडे, त्या सुद्धा ऍडव्होकेट आहेत. तर त्यांनी याच्यावरती खूप विचार केला आणि त्यांनी याच्यावरती एक उपाय शोधला आणि त्या उपायाचं नाव आहे, त्याला इंग्लिशमध्ये लिव्हिंग विल म्हणतात. विल म्हणजे मृत्यूपत्र, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मराठीमध्ये त्याचं नाव वैद्यकीय इच्छापत्र असं आहे. आता कोणी म्हणेल की विल हा मृत्यूपत्र आहे आणि त्याच्यात तुम्ही लिव्हिंग का जोडताय? तर त्याची व्याख्या थोडी वेगळी आहे आणि ती व्याख्या काय आहे ती आपण भिडे सरांकडनं जाणून घेऊ. भिडे सरांबद्दल थोडंसं, गेली 40 वर्ष ते नाशिकला उत्तम वकिली करतायत. ते खूप सिनियर लॉयर आहेत. बार असोसिएशनचे ते प्रेसिडेंट राहिलेले आहेत आणि समाजकार्यामध्ये ते पूर्णपणे स्वतःला झोकून देतात. ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या संचालक मंडळावरती आहेत. इतरही अनेक संस्थांचं ते कार्य बघतात आणि त्यांना समाजाकरता काहीतरी करायची अतिशय इच्छा आहे. अगदी साधी गोष्ट सांगतो, आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही. पक्षांकरता घरटी राहायला पक्षांना हल्ली जागा नाही, माणसांना राहायला जागा नाही, पक्षांना कुठं असणार. तर घरटी करायला जागा नाही म्हणून ते स्वतः लाकडी घरटी करून ते लोकांना फुकट वाटतात की तुमच्या इथे लावा, जेणेकरून पक्षांची वीण होईल आणि पक्षी सृष्टी जिवंत राहील. तर ह्या प्रकारचे अनेक समाजोपयोगी अशी कामं ते करतात आणि त्याच्याच बरोबरीने त्यांच्या लक्षात आलं की हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमला कसं तोंड द्यायचं? ते वकील असल्यामुळे त्यांनी त्या वकिली पद्धतीने विचार केला आणि सुदैवाने भारताच्या सुप्रीम कोर्टानेही तसा विचार केला. तर ते काय आहे सगळं हे आपण जाणून घेऊया. आपल्यापैकी प्रत्येकाला हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर आपण सुरू करूया. नमस्कार भिडे सर. नमस्कार. लिव्हिंग विल हे याचा अर्थ एकदा तुम्ही समजावून सांगा, कारण ते जरा असे कॉन्ट्राडिक्टरी टर्म झाल्या. बऱ्याच लोकांचा असा गोंधळ होतो, कारण विल म्हणजे मृत्यूपत्र, बरोबर, आणि आपण बोलतोय ते लिव्हिंग विलच्या संदर्भामध्ये. तर मृत्यूपत्र हे नेहमी एक्झिक्यूट होतं त्या माणसाच्या मृत्यूनंतर, बरोबर, आणि त्याच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की कोणाला द्यायची प्रॉपर्टी. बरोबर. परंतु हे लिव्हिंग विल हे त्याच्या मृत्यूच्या आधी एक्झिक्यूट होतं. ओके. आता मी कायद्याचा अभ्यास करत असताना 2018 मध्ये
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर त्याच्यामध्ये ह्या लिव्हिंग विलच्या संदर्भामध्ये संकल्पना मांडलेली आहे आणि काही डायरेक्टिव्ह मेहरबान सुप्रीम कोर्टाने दिल्या. त्या माझ्या अभ्यास करताना वाचण्यात आल्या. फॅक्ट्स वेगळ्या होत्या माझ्या अभ्यासाच्या, पण त्या वाचताना ते लक्षात आलं. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती विचार केला आणि लक्षात आलं की ही जी गोष्ट आहे ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला जजमेंट्स येतात, पेपरमध्ये त्याचा उल्लेख होतो आणि नंतर काळाच्या ओघामध्ये ती विसरली पण जातात. परंतु ही गोष्ट माझ्या प्रकर्षाने अशी जाणवली की ती गरजेचं आहे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं. आणि म्हणून मी त्याच्यावरती विचार करून 2019 मध्ये सुखांत जीवनाचं म्हणून एक छोटीशी पुस्तिका त्याच्यामध्ये मी ती लिहिली. दिसते ती पुस्तिका का? हा, हे सुखांत जीवनाची पुस्तिका सरांनी लिहिली आहे आणि ही विनामूल्य सरांनी लोकांपर्यंत आतापर्यंत जवळजवळ 3,500 पुस्तकं मी स्वतःच्या खर्चाने छापून ती वाटली आहेत. तर याच्यामध्ये मग तो सगळा विषय तो पुढे मांडलेला आहे मी. मग लक्षात आलं की हा नुसता विषय मांडून उपयोग नाही, तर ती मी गोष्टीच्या स्वरूपात घेतला. बरं, म्हणजे एक पात्र घेतलं त्याच्यामध्ये, त्या पात्राचा एक मित्र, त्याचे वडील आजारी आहेत, असं सगळं ते त्या फॅक्टच्या भोवती ती गुंतत मग त्याच्यातून तो सगळा विषय मी मांडलेला आहे. आता ह्या जजमेंटमध्ये 2023 मध्ये पुन्हा मेहरबान सुप्रीम कोर्टाने दुरुस्त्या केल्या. आणि मग मी परत 2023 मध्ये सेकंड आवृत्ती काढली या पुस्तकाची. तर आता हे लिव्हिंग विल हा जो विषय आहे तो आपल्याला, आपण म्हणालात मगाशी त्याप्रमाणे, मृत्यू हा अटळ आहे. आज ना उद्या तो येणारच आहे, तो कधी येईल माहित नाही. त्यामुळे त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती आहे. आणि त्या भीतीमुळे आपण हा विषय एकतर मित्रांमध्ये बोलत नाही, आपल्या कुटुंबियांसोबत त्याची चर्चा होत नाही. आणि आपण जरी विषय काढला की माझ्या पश्चात तुम्ही असं करा तसं करा, तर लगेचच आपली पत्नी, मुलगी, मुलगा किंवा कोणीतरी वडील किंवा आई म्हणतात, अरे बाबा रे, तू कशाला, तू चांगला धडधाकट आहेस, तू कशाला विषय काढतो. एक भीती मनामध्ये आहे. परंतु होतं असं की आजार झाल्यानंतर, तुम्ही मगाशी म्हणालात की मेडिकल फील्ड खूप पुढे गेलंय, तर आजार झाल्यानंतर बरा होण्याची शक्यता खूप वाढली आहे. अगदी दुर्धर आजार सुद्धा, कॅन्सर सारखे, लवकर ट्रीटमेंट मिळाली, लवकर डिटेक्ट झालं तर ते बरे होतात. परंतु काही वेळेला अशी स्टेज येते की तो आजार अशा स्टेजला पोचतो की कितीही औषधोपचार केले, कितीही ऑपरेशन्स केली तरी तो न बरा होणारा या स्टेजला पोचतो, ज्याला आपण टर्मिनली इल पेशंट म्हणतो. काही वेळेला डॉक्टर्सही आपल्याला सांगतात की बाबा आता आमचे सगळे प्रयत्न थकलेले आहेत आता आम्ही, आणि आपण विचार करा, आपल्याला घरी घेऊन जायचं असेल तर घरी घेऊन जा वगैरे वगैरे. परंतु तो जो पेशंट असतो, त्या पेशंटचे नातेवाईक, वडील असतील, आई असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ असेल, हे शर्थीने प्रयत्न करत असतात की त्या पेशंटला उत्तमात उत्तम औषधोपचार द्यावेत आणि त्याला आपण जगवावं, त्याला दुरुस्त करावं, बरं करावं. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा तो टर्मिनली इल झालेला असतो, त्यामुळे कितीही औषधोपचार केली तरी तो बरा होणार नाही. पण त्याचा मृत्यू मात्र जो 8 दिवसांनी येणार असतो तो 15 दिवसांनी येतो किंवा 2 महिन्यांनी येतो, आपण तो लांबवत राहतो. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्या पेशंटचे मानसिक हाल, शारीरिक हाल काय होत असतात हे आपल्याला जाणवत नाही, कारण आपण त्याला जगवण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही सगळी कन्सेप्ट विचार करून या गोष्टींचा मेहरबान सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्ह दिल्या, तर त्या मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. बाहेर अनेक देशांमध्ये या संदर्भामध्ये कायदा आहे. त्या कायद्याच्या तरतुदी अशा आहेत की ज्याच्यामध्ये असं टर्मिनल पेशंटला त्याचं औषधोपचार थांबवावेत आणि फक्त त्याला पेन्स होणार नाहीत, त्याचं जे काही जीवन राहिलेलं आहे ते सुखकर होईल, पेन किलर्स देतील, एवढंच फक्त केलं जातं. त्याला जेवण खावण पाणी वगैरे काय जे काय ते दिलं जातं. पण तो कायदा आपल्या भारतामध्ये नाही. त्याच्यामध्ये युथेनेशिया म्हणून एक प्रकार आहे, इच्छामरण आणि लिव्हिंग विल किंवा वैद्यकीय इच्छापत्र, याच्यामध्ये खूप फरक आहे. हा युथेनेशिया जो प्रकार आहे तो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ऍक्टिव्ह युथेनेशियामध्ये पेशंटला काहीतरी ड्रग्ज देऊन, त्याला गुंगीची औषधं देऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू येतो, दॅट इज ऍक्टिव्ह, म्हणजे मृत्यूदानच म्हणूया. हा, पण तो आपल्या इथे कायदा नाही, बाहेरच्या काही देशांमध्ये कायदा आहे. आणि पॅसिव्ह युथेनेशियामध्ये त्याला औषधोपचार थांबवले जातात
त्याचं जेवण खावण थांबवलं जातं, त्याला पाणी दिलं जात नाही, तो पॅसिव्ह युथेनेशिया. जैन समाजामध्ये जे संथारा मरण घेतलेलं आहे ते पॅसिव्ह युथेनेशियाच्या जवळपास पोचणारी गोष्ट आहे. परंतु हा कायदा आपल्या भारतामध्ये नसल्यामुळे आपल्याला माहितीच आहे की नर्स शानबाग यांची केस आपल्याला सर्वांना माहिती आहे. अनेक वर्ष त्या कोमाच्या परिस्थितीमध्ये आणि त्यांच्या स्टाफनी त्यांना ते सगळं त्यांचा सांभाळ केला वगैरे. अनेक वेळा हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन्स दाखल झाली की आता यांना मरण येऊ द्या, परंतु कायदा नसल्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्याला नकार दिला. आणि मग त्याच्यातून हे उत्पन्न झालं की असं करता येईल जर इच्छापत्र करून ठेवलं वैद्यकीय. म्हणजे मी जेव्हा धडधाकट आहे त्यावेळेला सुद्धा मी करू शकतो, किंवा मला एखाद्या दुर्धर आजाराचं निदान झालं, समजा कॅन्सर डिटेक्ट झाला मला, तर मी ते करून ठेवायला पाहिजे. मी बरा होणार आहे, मी चांगले औषधोपचार करणारही आहे, परंतु यदा कदाचित समजा मी टर्मिनली इल स्टेजला मी गेलो तर मग मात्र हे असं वैद्यकीय इच्छापत्र जर करून ठेवलेलं असेल की त्या स्टेजला माझी बरी करणारी औषधोपचार ट्रीटमेंट थांबवा आणि मला यातना होणार नाहीत, दुःख होणार नाही, पेन किलर्स द्या. मी जर घरी राहण्याच्या परिस्थितीत असेल, माझा आजार जर इन्फेक्शियस नसेल, तर मला माझ्या मुलाबाळांसोबत नाता सुनांबरोबर राहू द्या आणि माझे जे काही दिवस राहिलेले आहेत ते पीसफुली, लेट मी डाय नॅचरली अँड पीसफुली, असा तो एक कन्सेप्ट आहे. आता ही कन्सेप्ट ही खूप महत्वाची आहे, जी लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी हा सगळा पुस्तकाचा प्रपंच आतापर्यंत केलेला आहे. नाही, फारच महत्वाचं आहे. आणि मगाशी आपणही म्हणलात आणि मी म्हटलं की आपण याचा विचारच करत नाही, आपण याला ऑप्शनला टाकलाय हा विषय, याचा विचार करायचा नाही, हे चुकीचं आहे. याला आपण सामोरं जायला पाहिजे. कारण मी सुद्धा असे, म्हणजे माझ्या आयुष्यात काही अशा घटना झाल्या, मी इतर लोकांचं पाहिलं असं आहे की लोक किती त्रासात त्यांनी जातात. त्रास म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे असतात, म्हणजे प्रत्यक्ष रुग्णाला तर त्रास होतोच, पण रुग्णाच्या आजूबाजूचे जे असतात त्यांना मात्र खूपच जास्ती त्रास होतो. बरं, त्यांना उपचार बंदही करता येत नाही, कारण मनाला ते पटत नाही. मनाला पटलं तरी सामाजिक प्रेशर्स असतात. मग करायचं काय? पण जर रुग्णानेच लिहून ठेवलेलं असलं तर त्यांना सांगता येतं की बुवा रुग्णानेच लिहून ठेवले, म्हणजे त्याची इच्छा तर प्रमाण आहे ना, असं त्याच्यामध्ये थोडंसं येऊ शकतं. हा अतिशय गंभीर विषय आहे, वादच नाही त्याच्यामध्ये. परंतु आपण आता इथे इच्छा मरणाचा एक विषय काढला होता, युथेनेशियाचा. तर हा युथेनेशिया भारतामध्ये कधीच नव्हता ना दिलेला, म्हणजे आपल्याकडे कायदा नाही त्याच्या, त्यामुळे ते म्हणजे तसा जर कोणी प्रयत्न केला म्हणजे इट्स अ सुसाईड ऍक्च्युअली, म्हणजे मी प्रयत्न केला स्वतःला मारून घेण्याचा, बरोबर, तर तो गुन्हा आहे. त्यामुळे तो कायदा नाही. त्यामुळे मेलबर्न सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सुद्धा या अशा गोष्टींना परवानगी देत नाही. काही देशांमध्ये मला वाटतं काही देशांमध्ये आलेला आहे, पण त्या देशांचं काय, ते सगळे ज्याला विकसित देश म्हणतात तसे आहेत, त्यांच्याकडे ह्या प्रॉब्लेमची व्याप्तीच लहान आहे. कुठे त्यांची लोकसंख्या मुंबईपेक्षा सुद्धा 1/3 लोकसंख्या असलेला नेदरलँड देश तो असा कायदा करेल, तर त्याच्याकरता आपण फार विचार करू नये. आपली लोकसंख्या, आपले प्रॉब्लेम्स, आपली स्किल्सच प्रचंड आहेत, म्हणजे ते कोणाला त्याचा अंदाजच येत नाही की या देशाचं काय, कसं काय हा देश चालतो. परंतु आता हे करावं हे आहे. बरं, करणारा मनुष्य धडधाकट आणि इन हिज सेन्सेस असला पाहिजे, हे कसं ठरवतात? जेव्हा मला कुठलाही आजार नाही आहे त्यावेळेला जर मी करत असेल तर डॉक्टर तर आपल्याला सर्टिफिकेट देतातच की इज इन सेन्सेस, फिट माइंड मध्ये आहेत आणि त्यांना काय करतो हे त्यांना माहिती आहे, बरोबर. परंतु मला जर एखादा आजार डिटेक्ट झाला किंवा मी ट्रीटमेंट घेत असेल तरी सुद्धा मेंटली तो स्टेबल आहे की नाही, फिट आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आहे की नाही, एवढ्यापुरतं ते सर्टिफिकेट असतं. हे करताना 2 साक्षीदारांच्या समक्ष त्या एक्झिक्युटंटनी, म्हणजे जो लिव्हिल मी करतोय त्यांनी त्या 2 साक्षीदारांच्या समक्ष सह्या कराव्यात आणि साक्षीदारांनीही एकमेकांच्या समक्ष बरोबर सह्या करणं अपेक्षित आहे. मृत्यूपत्रावरती जसे साक्षीदारांच्या सह्या ह्या काही वेळेला पुढे मृत्यू झाल्यानंतर काही वेळेला त्याचा एव्हिडन्शियरी व्हॅल्यू त्याला खूप आहे, बरोबर. परंतु ह्या लिव्हिंग विल मध्ये साक्षीदारांची सही ही फक्त ती लिव्हिंग विल एक्झिक्यूट करेपर्यंतची महत्वाची आहे. कारण पुढे समजा तशी परिस्थिती आली, टर्मिनली इल पेशंट तो जर झाला, तर जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो त्यावेळेला तिथले डॉक्टर आपल्याला सांगतात की आता आमचे हात थकलेले आहेत, आता देवाच्या वरती भरोसा आहे वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेला जर त्यांनी लिव्हिंग विल करून ठेवलेलं असेल त्या पेशंटनी,
तर मग हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनला अधिकार आहे. हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन 3 तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमतं, ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट देणारे डॉक्टर नसतात, ते नसतात. आणि त्या 3 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती मग त्याला आतापर्यंत दिलेला औषधोपचाराचा अभ्यास करतात, फिजिकली त्या पेशंटची तपासणी करतात. बरोबर. आणि त्यांचा जर अहवाल आला की ह्या पेशंटला आता कितीही औषधोपचार बरे होण्यासाठी दिले तरी सुद्धा त्याचा उपयोग नाही, असा जर अहवाल आला तर तो अहवाल त्या हॉस्पिटलच्या कमिटी पुढे पाठवला जातो. पुढे मेहरबान सुप्रीम कोर्टाने अशी कंडिशन घातलेली आहे की पहिल्या समितीचा अहवाल आल्यानंतर दुसरी समिती नेमली जाते. म्हणजे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन दुसरी 3 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमते, ज्याच्यामध्ये पहिल्या समितीतले डॉक्टर नसतात, वेगळेच. आणि मग ते पहिल्या समितीचा अहवाल चेक करतात, पुन्हा त्याचा औषधोपचार चेक करतात, पुन्हा त्या फिजिकली त्या माणसाचं चेकिंग करतात. आणि त्यांचाही जर अहवाल आला की नाही याचा आता ही इज टर्मिनली इल आणि आता उपयोग नाही औषधोपचार करून, त्याला थांबवलं तरी चालणार आहेत ते औषधोपचार. मग असे 2 अहवाल आल्यानंतर जर लिव्हिंग विल मध्ये कोणाला एक्झिक्युटर म्हणून नाव नेमलेलं असेल, दिलेलं असेल, कारण त्यावेळेला तो पेशंट बोलण्याच्या विचार करण्याच्या परिस्थितीत असेल नसेल, तर मग त्या एक्झिक्युटरनी कन्सेंट दिली की मग त्या शहरातल्या नियरेस्ट मॅजिस्ट्रेट साहेब जे आहेत त्यांच्याकडे हे दोन्ही अहवाल आणि कन्सेंट पाठवली जाते, आणि नंतर मग निर्णय घेतला जातो की आता याचे औषधोपचार थांबवावेत. म्हणजे एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे की असं जर मी लिव्हिंग विल करून ठेवलं तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, माझी भीतीच होती गैरवापर होण्याची शक्यता आहे. तर ह्याचाही ह्या गोष्टीचा पण मेहरबान सुप्रीम कोर्टाने खूप चांगला विचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेफगार्ड्स घालून ठेवलेले आहेत. बरोबर आहे, हे फार महत्वाचं आहे. पण मग आता असं हे करावं, हे कसं करावं त्याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण हे कधी करावं किंवा कोणी करावं त्याच्याबद्दल जर आपण, कोणी करावं ते तुम्ही सांगितलं की पेशंटनीच करायचं, म्हणजे रुग्णांनीच करायचं असतं, पण कधी करावं? उदाहरणार्थ तू सांग, तुला काही याच्या. मी सुद्धा हे वेल बनवलंय. तू कशाला बनवलं? तू तर केवढी तरुण आहेस, म्हणजे तू तरुण माणसांनी किंवा मुलींनी पण करावं. बरोबर, हा प्रश्न खूप लोकांनी मला विचारला जेव्हा मी हे वेल स्वतः बनवायचा निर्णय घेतला. परंतु ह्या विषयाचा खूप खोलात अभ्यास बाबांमुळे मला सुद्धा करता आला. त्यांना असिस्ट करताना मी ह्याबद्दल भरपूर वाचलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सध्याच्या परिस्थितीत जिथे काहीच सर्टन नाहीये आणि माझ्या इतक्या वयातल्या लोकांना, तरुणांना देखील बरेच आजार बळावत आहेत, हार्ट अटॅक्स येत आहेत, ब्रेन हॅमरेज सारख्या दुखापती होत आहेत, त्यानंतर कोमा, ऍक्सिडेंट्स तर कधीही कोणालाही होऊ शकतात. आता अशा परिस्थितीत जर एखादी तरुण व्यक्ती टर्मिनली इल स्टेजला पोहोचली तर जरा प्रौढ व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती यांच्यापेक्षा जास्त त्रास त्यांच्या आप्तस्वकीयांना, फॅमिलीला, मित्र परिवाराला होत असतो. आणि त्या क्षणी त्यांना रुग्णालयात हा निर्णय घेणं की आता उपचार होऊ शकणार नाहीत किंवा उपचार करूनही फायदा नाही असं जरी डॉक्टरनी सांगितलं तरी सुद्धा त्यांचे उपचार थांबवणं ही सगळ्यात कठीण परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत जीवाची पराकाष्ठा करून शक्य असेल ते सगळे पैसे पणाला लावून सगळं करून फॅमिलीज आणि मित्रपरिवार तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते निष्फळ आहे. आणि असं होऊ नये आणि हे अवघड निर्णय घेण्याची माझ्या परिवारावर किंवा माझ्या आप्तस्वकीयांवर कधीच परिस्थिती येऊ नये, म्हणून मला वाटलं की प्रत्येक व्यक्ती, मी तर म्हणेन की एक असा नियम असला पाहिजे की 18 वर्ष पूर्ण झाली, तुम्ही सज्ञान झालात की तुम्ही स्वतःच्या बाबतीत हा निर्णय घ्यायला योग्य वयाचे आहात आणि तुम्ही तो घेऊन ठेवला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही टर्मिनली इल होत नाही किंवा अशा परिस्थितीत पोहोचत नाही तोपर्यंत हे वेल उपयोगात अंमलात आणलं जाणार नाही. त्यामुळे ते बनवून ठेवण्यात धोका कुठलाच नाही, परंतु अशी परिस्थिती अनफॉर्च्युनेटली ओढावली तर याचा मानसिक खूप आधार आपल्या परिवाराला मिळू शकतो. एक माझ्या लक्षात आलं की पूर्वी काय व्हायचं की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. एखादा आजारी मनुष्य घरात असलं तर त्याला सांभाळायला बरीच लोक होती. आज आपण बघतो मनुष्यबळच राहिलं नाही हो. माणसं आधी मुळात लग्न करायचे वय पुढे गेलेली आहेत, लग्न झाल्यानंतर एकत्र राहण्याची वय पुन्हा कमी झालेली आहेत. त्या दोन्ही गोष्टी झाली असल्यामुळे उद्या कुणी आजारी पडलं तर त्याला बघणार कोण, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मनुष्यबळ सगळीकडेच कमी कमी होत चाललेलं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात बिझी आहे ना, त्याला कुठे वेळ मिळणार. त्यांच्याही वरचं प्रेशर जे सामाजिक आणि मोरल प्रेशर असतं, नैतिक प्रेशर असतं की नाही मी असं कसं सोडून देणार, ते त्या रुग्णांनी स्वतःच ते प्रेशर काढून टाकलेलं आहे की मला कल्पना आहे काय होऊ शकतं आणि त्यामुळे मी
असं करून ठेवलंय. बरं, कोणाला तरी असं वाटेल असं केलं म्हणजे मी काय कशाला आमंत्रण देतोय का, तर तसं नाही. तुम्ही तुमच्यावरती येऊ शकलेल्या, आपण नाही का इन्शुरन्स नाही का काढत, इन्शुरन्स काढला म्हणजे काय आपण आमंत्रण देतो का, परंतु आपण इन्शुरन्स गाडीचा काढतो, मोटारचा काढतो, स्वतःचा नाही काढत. किंवा हे असं जे आहे आपल्या स्वतःच्या बॉडीचं पण काहीतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे ना. उद्या काही पंचायत झाली तर नियर अँड डिअर जे आपल्या जवळचे आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. सर, याच्यामध्ये एक वेगळा विषय जो आता बोलताना आला तो सांगावा असं वाटतं मला. जेव्हा टर्मिनली इल ह्या स्टेजला पेशंट पोचलेला असतो तेव्हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचे नातेवाईक शर्थीने प्रयत्न करत असतात. जर आर्थिक परिस्थिती चांगली असते, कारण आता सगळ्यांना माहिती आहे मेडिकल जो खर्च खूपच असतो ट्रीटमेंटचा आणि हॉस्पिटलायझेशनचा, आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ते कुटुंब ते सहनही करतो खर्च. म्हणजे तो सगळं करूनही महिन्या 2 महिन्यांनी घणा 15 दिवसांनी तो पेशंट मेला तरी याला फारशी झळ आर्थिक बसत नाही त्या कुटुंबाला. पण ज्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची असते किंवा गरीब कुटुंबातला एखादा माणूस आहे पण तो टर्मिनली स्टेजला गेलेला आहे, तर ते कुटुंब त्यांना माहिती असतं की हे सगळं चाललेलं आहे, आता ह्याच्यामध्ये काही उपयोग नाहीये, परंतु समाजाचं दडपण इतकं प्रचंड आहे की माझे नातेवाईक काय म्हणतील, माझे शेजारी पाजारी काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आणि त्या दडपणाखाली ट्रीटमेंट चालू ठेवली जाते. काही वेळेला आपले जवळचे नातेवाईक सुद्धा चुलत वगैरे असतात, ते अरे नाही तुम्हाला एवढं मोठं केलं त्या माणसाने आणि तुम्ही त्यांची ट्रीटमेंट थांबवता, आणि मग त्याच्या खाली ती कुटुंब कर्जबाजारी होतं, कर्ज काढून ट्रीटमेंट दिली जाते. आणि शेवटी तो माणूस जायचा तो जातोच, 8 दिवसांच्या ऐवजी 15 दिवसांनी जातो. पण तो जाताना जे कर्ज त्या कुटुंबावरती येतं, त्याच्यामध्ये जर लहान मुलं शिक्षण घेणारी असतील, मुली लग्नाच्या असतील, तर मग त्या कुटुंबाची हेळसांड आणि वाताहत बघवत नाही काही वेळेला. हा विचार माणसाने केला पाहिजे. तो जेव्हा धडधाकट असतो किंवा एखादा त्याला आजार, दुर्धर आजार त्याला जर होतो, त्यावेळेला हा विचार केला पाहिजे की माझ्यामुळे माझ्या कुटुंबाची वाताहत नको व्हायला. खर्च तो होणारच आहे, मी बरा होईनही, परंतु त्या स्टेजला निदान समाजाचं दडपण येऊ नये की माझी इच्छा आहे त्यामुळे आता औषध उपचार थांबवा. हा एक विषय. मग अशी तो एकत्र कुटुंबाचा एक विषय आपण घेतला. मी हा सगळा अभ्यास करताना माझ्या 1-2 गोष्टी ज्या लक्षात आल्या त्या मी शेअर करतो. एका कुटुंबामध्ये जवळजवळ 4 भाऊ, ते सगळे एकत्र कुटुंब, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं आणि असं सगळं होतं. आणि एक माणूस त्यातला आजारी पडला, कॅन्सरने आजारी झाला आणि त्याच्या सर्व शरीरामध्ये कॅन्सर पसरला अँड ही वॉज टर्मिनली इल. काहीच म्हणजे मेंदूतही कॅन्सर झालेला गेलेला होता. तर त्यातली काही मंडळी, एकत्र कुटुंबातली काही मंडळी म्हणत होती की आता थांबवा यांचा औषध उपचार, बरोबर, आणि काही मंडळी मात्र म्हणत होती की नाही, तट पडले 2. दोन तट पडले. आता ते प्रेमापोटी पडतात, अर्थात प्रेमापोटी पडलेले असतात. पण ते सर्व होत असताना त्या पेशंटच्या शरीराची मात्र आपण प्रयोगशाळा केलेली असते, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. त्याच्या दोन्ही हातांमध्ये पायामध्ये वगैरे नळ्या असतात, त्याला लिक्विड नळीनी पोटात घातलेलं असतं वगैरे वगैरे, आणि म्हणजे फार विचित्र परिस्थिती त्याची असते. आणि बाहेर मात्र आपण सगळेजण धडपड करत असतो. तर हाही विषय महत्वाचा आहे, याचाही विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. पण हे सगळं करत असताना जर मला असं वाटलं की मला आता हे इच्छापत्र करायचं आहे, तर त्याच्या आधी मी वकिलांचा एक सल्ला घेणं गरजेचं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, आणि विशेष म्हणजे मी माझ्या कुटुंबियांसोबत या संदर्भात चर्चा करणं आवश्यक आहे की मी हे करतोय याच्यामुळे मी होणार आहे लगेच टर्मिनली येईल, मी मरणार आहे असं नाही. बरोबर. काही वेळेला ना 100 लोकांमधल्या 2 किंवा 3 लोकांनाच फक्त याचा उपयोग होऊ शकतो. अशी वेळच येऊ नये कोणावर, पण आली तरी ती फार रेअर असते. पण मी हे करून ठेवतोय ज्याच्यामुळे अशी जर स्टेज आली तर मला तुमचंही संरक्षण करायचंय, माझ्या कुटुंबियांचं, त्यांचाही मला पुढे विचार करायचा, माझ्या पश्चात त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची चर्चा जर झाली तर हे सगळं करत असताना तुमचं कुटुंबही तुमच्या बरोबर असतं. बरोबर. तर हे मात्र महत्वाचं आहे की केवळ मी निर्णय घेतला आणि करून टाकला असं नाही, तर मी माझ्या पत्नीला विश्वासात घेतलं पाहिजे, माझ्या मुलांना विश्वासात घेतलं पाहिजे, माझ्या सगळ्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन ते करणं गरजेचं आहे. ते केलं पाहिजे. कोणी केलं पाहिजे याच्यावरती आपण बोललो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी केलं पाहिजे, सक्षम असणाऱ्यांनी केलं पाहिजे. आता नेहमी प्रश्न असा येतो की कायद्याचं, आपण तर वकील आहात पण आम्ही जे वकील नाही आहोत, कायद्याचं म्हटलं की नको बाबा ते काय त्याच्यात किचकट आहे. तर हे करण्याचं अगदी थोडक्यामध्ये काय काय करायला लागेल याच्याकरता, अगदी
छोट्या मेहरबान सुप्रीम कोर्टाने असं म्हणलं की या संदर्भात जोपर्यंत केंद्र सरकार कायदा पारित करीत नाही तोपर्यंत ही डायरेक्शनच कायदा. ओके, ठीक आहे. त्यामुळे ते सगळ्यांवर बंधनकारक आहे. वा. अगदी डॉक्टर्स वरती बंधनकारक आहे, हॉस्पिटल मॅनेजमेंट वरती बंधनकारक आहे आणि निर्णय घेणारी जी लोक आहेत त्यांच्यावरती ते बंधनकारक होऊन जातात. आता ते करताना माझ्या पुस्तकामध्ये मी एक त्याचा ड्राफ्ट दिलेला आहे. आणि त्या ड्राफ्ट असं अशासाठी दिलाय की फार खर्च लोकांचा होऊ नये, कारण आणि हा आणखीन खर्च. तर साधारण 1,000 रुपयामध्ये हे सगळं होऊ शकतं. कमी पण लागतात किंवा 100-200 रुपये जास्त लागतील. इथे आपण तो ड्राफ्ट आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि अगदी सोपा आहे. रिकाम्या जागा भरा, आपण शाळेत करायचो की नाही तसा हा प्रकार आहे. त्यात नाव घाला वगैरे सगळं घाला असा हा तयारी, हा नोटराईज करायचा आणि हे नोटरीकडे नोंदवायचं. नोटरीकडे त्या नोटरीकडे नोंदवताना 2 साक्षीदार बरोबर असले पाहिजेत, डॉक्टरांचं मेडिकल सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचं नाव, नंबर, पत्ता, नंतर 2 मित्रांचं नाव, नंबर, पत्ता, की जे एक्झिक्युटंट म्हणून मी जर त्यावेळेला ब्रेंडेड असेल माझा तर मग कोणीतरी तो निर्णय घ्यायला पाहिजे ना, कोणीतरी कन्सेंट द्यायला पाहिजे. तर त्या 2-3 नावं त्याच्यामध्ये असावीत. तर ती मी मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत की त्या फक्त भरायच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मग हा एकदा नोटरीकडे नोंदवल्यानंतर त्या ओरिजिनलच्या काही कॉपीज घेऊन महाराष्ट्र सरकारने एक सर्क्युलर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये निरनिराळ्या महानगरपालिकेतल्या आरोग्य विभागातल्या काही अधिकाऱ्यांना त्याचे कस्टोडियन म्हणून नेमलेलं आहे. तर नाशिकला जे कस्टोडियन आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे मी ओरिजिनल घेऊन जातो, कॉपीज घेऊन जातो आणि मग ते गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती ते अपलोड करतात. एका ठिकाणी राहतं आणि मग त्यांच्याकडे एक झेरॉक्स कॉपी देतो आणि ते आपल्या ओरिजिनल वरती एन्डॉर्समेंट करून ते आपल्याला परत देतात. मी अशी विनंती करीन सगळ्यांना की त्याच्या 4-5 कॉपीज काढून ठेवा, जे आपल्या एखाद्या डॉक्टरकडे असली पाहिजे, एखाद्या मित्राच्या जवळच्या मित्राकडे असली पाहिजे, नातेवाईकांकडे असली पाहिजे आणि एक आपल्या कुटुंबियांकडे असली पाहिजे. आणि अशी कॉपी जर हॉस्पिटलायझेशनची वेळ आली तर हल्ली त्या हॉस्पिटलचा जो एंट्री फॉर्म असतो, ऍडमिशन फॉर्म, त्याच्यामध्ये एक कॉलम असतो की तुम्ही वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलेलं, आता हल्ली यायला लागलाय. तर ते त्याच्यामध्ये आपण यस म्हटलं आणि त्याला जर ती कॉपी जोडली, झेरॉक्स कॉपी, तर मग नंतर निर्णय घ्यायला ते सोपं जातं. त्यामुळे आणि आणखीन एक त्याच्यामध्ये जो प्रोटेक्टिव्ह मेजर्स वापरलेली आहेत ती अशी की हे जे अपलोड केलेलं पोर्टलवरती अपलोड केलेली जी आपली वैद्यकीय इच्छापत्र आहे, समजा तशी वेळ आली त्याचा वापर करण्याची, तर ते हॉस्पिटल मॅनेजमेंट त्या वेबसाईट वरती जाऊन यांनी जे अपलोड केलेलं जे वैद्यकीय इच्छापत्र आहे ते आणि फिजिकली जे हजर केलेलं आहे ते ताडून बघतात की याच्यामध्ये कुठे टॅम्परिंग झालेलं नाही ना. आणि मग म्हणजे ते एक आणखीन एक प्रोटेक्टिव्ह मेजर्स त्यांनी वापरले. त्यामुळे जी मनामध्ये भीती असते, जसं मृत्यूपत्राचा गैरवापर होऊ शकतो तसं ह्या लिव्हिंग विलचा गैरवापर तर करणार नाहीत ना लोक. हल्ली आपल्या समाजाची मानसिकता, आपल्याला मी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही, परंतु ही भीती प्रत्येकाला असणार आहे की मी ह्याचा गैरवापर होणार नाही. तर त्याचा गैरवापर अजिबात होणार नाही. अनेक प्रोटेक्टिव्ह मेजर्स त्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि त्या स्टेजला मग डॉक्टरांनी जर परवानगी दिली, डॉक्टरांचा जर अहवाल आला तरच मग तुमचे औषधोपचार थांबणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मरण येत नाही, तुमचे पेन किलर्स वगैरे चालू राहतात, तुम्हाला सगळं अन्न दिलं जातं. आपण इथे बोलतोय तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बोलतोय. स्वातंत्र्यवीरांनी सुद्धा स्वतःच प्रायोपवेशन करून प्राणत्याग केला होता, म्हणजे त्यांनी ते इच्छामरणच केलं होतं. आणि ते आहेत किंवा शिवाजीराव पटवर्धन एक फार मोठे सामाजिक कार्यकर्ते अमरावतीचे, त्यांनीही ते केलं होतं. परंतु ती वेगळ्या कोटीची माणसं होती, आपण सामान्य माणसं आहोत. आपण काय करायला पाहिजे, आपण कमीत कमी हे इच्छापत्र तरी करून ठेवलं पाहिजे. प्रत्येकाने हे इच्छापत्र केलं पाहिजे. करण्याची मेथड काय ती सरांनी सांगितली आणि हे फारसं कठीण नाहीये, किचकट अजिबात नाहीये. रिकाम्या जागा भरा, आपण शाळेत प्रायमरी शाळेपासून करत आलेलो तेच हे करायचं आहे. हे करायला आणखीन सोपं जावं म्हणून सरांनी किती काम करावं. सरांनी याच्यावरती एक लघुपट बनवलेला आहे, तो लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. वेगळ्या वेगळ्या सिनेमा थिएटर किंवा OTT वरती येणार आहे. सुखांत मला वाटतं त्या लघुपटाचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काही माणसं येऊन बोलतात आणि केस एक डिस्कस केल्यासारखं ते होतं. तर ते फार आवश्यक आहे. ही घटना फार अभूतपूर्व आहे की असं आपल्या देशात घडतंय. मला नाही वाटत की प्रगत देशात सुद्धा एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आपली लोकसंख्या पाहता ह्याचा प्रसार
फार झपाट्याने व्हायला पाहिजे, अनेक ठिकाणी हे पोचायला पाहिजे, विविध भाषांमध्ये हे व्हायला पाहिजे. आपली पुस्तिका आणखीन कुठल्या तरी भाषेत आहे, तुम्ही सांगा. इंग्रजीमध्ये ऑलरेडी आहे. माझ्या मते तर या पुस्तकाचं भाषांतर सगळ्या रिजनल भाषेमध्ये केलं पाहिजे. सरकारच्या कानावरही आपण ही गोष्ट घेऊन जाऊ की सरकारने त्याचा प्रसार केला पाहिजे, आणि हॉस्पिटलला हे माहित असलं की हॉस्पिटल त्या दृष्टीने कार्यवाही करू शकेल. शॉर्ट फिल्मच्या बद्दल मला एक थोडंसं सांगायचं आहे की मी हे पुस्तक आतापर्यंत सांगितलं मगाशी की जवळ 3,500 प्रति मी वाटल्या. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50 लेक्चर्स मी आतापर्यंत दिली. ते झाल्यानंतर लोक इतकी पुरस होतात आणि जवळ येतात, गराडा घालतात, त्याच्याबद्दल चर्चा करतात, आम्हाला हे करायला पाहिजे वगैरे म्हणतात, परंतु फारसा प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळत नव्हता. आणि हे सगळं माझी पत्नी आदिती भिडे या सगळं बघत होत्या, आणि त्यांनी एकदा मला म्हटलं की अविनाश, तू हे सगळं करतोयस परंतु पाहिजे तेवढा प्रतिसाद होत नाहीये, आणि हे जर आपण दृकश्राव्य माध्यमात जर आपण आणता आलं, आणि मग आम्ही प्रयत्न केले त्याच्या 1-1.5 वर्ष आम्ही सगळ्यांना सांगितलं त्याच्यामध्ये, परंतु मग शेवटी तिनेच निर्णय घेतला, आदितीने निर्णय घेतला की मी प्रोड्यूस करते. आणि शी इज द प्रोड्युसर. त्यामुळे तिने तो प्रोड्यूस केलेला आहे. सुखांत म्हणून लघुपट आहे, साधारण 30 मिनिटाचा लघुपट आहे, आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. अतिशय हृदयाला स्पर्श करणारा तो लघुपट आहे. मी पाहिलेला आहे तो. आपल्याही भेटीला तो लवकरच लघुपट येईल. या अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याकरता आपण नाशिकहून आमच्या इथे आलात आणि सावरकर स्मारकात आलात. हिंदुस्तान पोस्ट तर्फे आम्ही आपले आभार मानतो. आणि आपण सगळे प्रेक्षक, आपल्याला मी आवर्जून सांगतो की शक्य तितक्या लवकर याच्यावरती कार्यवाही करावी. काय आपले काही प्रश्न असतील, अर्थात असं होणार, आपले प्रश्न आपण पाठवा, आपल्या कमेंट्स मला येत असतात, आम्ही त्याचे उत्तर देण्याचा शक्य तितका प्रयत्न करू, आणि ते प्रश्न आम्ही सरांकडे देखील पाठवू. आणि जितक्या लवकर सगळ्या समाजाची या बाबतीत जागृती होईल, तो सुदीन होईल. हा विषय गंभीर आहे, हा विषय लोकांना आवडत नाही, परंतु हे करायला पाहिजे, कारण मी म्हटलं तसं मृत्यू हा अटळ आहे. आपण त्याला तोंड कसं द्यायचं ते आपल्यावरती आहे, तेव्हा आपण ते करूया. आपण इथे आलात आणि आपले विचार इथे मांडले त्याबद्दल मी सुद्धा हिंदुस्तान पोस्ट आणि नेने सर आपले स्वतःचे मी खूप आभार मानतो की हे सगळा विषय मला प्रेक्षकांपुढे मांडण्याची आपण संधी दिली, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा हे माझे एक सामाजिक कार्य म्हणून करतो. मीडियामुळे हा जास्ती लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, लाखो लोकांपर्यंत आपण हा विषय नेऊया. तर धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.